नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलं द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन आपण पाहिला, हा एक्स्ट्रॅक्ट आपण पाहिला. दिस एक्स्ट्रॅक्ट रिटन बाय रस्किन बॉन्ड. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की होल एक्स्ट्रॅक्ट डील रिलेटेड विथ रूमर्स कशा पसरतात आणि कशा प्रकारे त्यांच्यापासनं एखादी घटना घडते हे आपण पाहिलेलं आहे. मग त्यातीलच महत्त्वाचा भाग म्हणजे इंग्लिश वर्कशॉप. पेज नंबर 53वर जर तुम्ही आलात विद्यार्थी मित्रांनो, तर इंग्लिश वर्कशॉप आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हू ॲम आय, मी कोण आहे. ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे आणि आपल्या एक्झाममध्ये विचारली जाते अर्ध्या मार्कसाठी. क्वेश्चन नंबर ए, आय ॲम द वॉशरमॅन सन, हू ॲम आय, सीताराम. याचं उत्तर काय आहे? सीताराम. आय ॲम द ओनर ऑफ बँक, हू ॲम आय, मी बँकेचा मालक आहे. मग कोण आहे? त्याचं उत्तर काय आहे? तर सेठ गोविंदराव. आय ॲम स्वीपर, हू ॲम आय, मी झाडू मारणारा मुलगा, म्हणजे आपण पाहिलंच आहे, तर ते पात्र आहे नथू. आय ॲम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा, हू ॲम आय, याचं उत्तर आहे मिसेस भूषण. आय ॲम द हेअर ड्रेसर, हू ॲम आय, मी हेअर ड्रेसर आहे. मग मी कोण आहे? तर दीपचंद. आय हॅव अ क्रुकेड लेग, हू ॲम आय, तर याचं उत्तर आहे बेगर गणपत. आता त्याचबरोबर क्वेश्चन नंबर आपला आहे 2, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर ऑफ पीपल नगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. मग आपण जर पाहिलं तर पीपल नगर बँकचे कोणकोणचे ग्राहक आहे? मग बेटर सेलर असेल, बिटल सेलर असेल, वेंडर आहे, टेलर आहे, गणपत आहे, त्याचबरोबर कस्टमर ऑफ दीपचंद आहे. आणि आपण जर पाहिलं तर मिसेस भूषणसुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात. क्वेश्चन नंबर 3, मग आपण क्वेश्चन नंबर 3मध्ये जर आलो तर आपल्याला दिलेलं आहे मॅच द फॉलोविंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. मग आपल्याला ते दोघंही जे बॉक्स आहे ग्रुप ए ग्रुप बी हे मॅच करायचे आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. फर्स्ट, सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. मग त्याचं उत्तर काय आहे? तर दॅट माइट सूट नथू. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, मग मिसेस भूषणच्या अकॉर्डिंग टू म्हणजे ते वाक्य काय आहे? तर इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. गोविंदराम was holiday in Kashmir. The manager told the customer to go and come back the next day. म्हणजे आपण याच्यामधनं सर्व अर्थपूर्ण वाक्य तयार केलेली आहे. मग आपण आता पाहूयात पेज नंबर 54वर काय दिलेलं आहे? तर क्वेश्चन नंबर 4मध्ये दिलेलं आहे राईट हू सेड टू हुम, कोणी कोणास म्हटले. ए, डोंट रेज सच अ डस्ट, कोणी कोणास म्हटलेलं आहे? तर सीताराम सेड टू नथू. बी, हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. मग हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे? हू सेड टू हुम, तर नथू सेड टू हिमसेल्फ, नथूने स्वतःला म्हटलेले आहे. सी, वेअर डिड यू डिसअपियर, मिसेस भूषण टू हर हजबंड. डी, द बर्ड हॅज फ्लॉन, दीपचंद कस्टमर सेड टू दीपचंद. क्वेश्चन नंबर 5, वाय वॉज द मॅनेजर ऑफ बँक इन अ डिलेमा. मग त्या बँकेचा जो मॅनेजर आहे तो द्विधा मनस्थितीमध्ये का आहे? राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. तुम्हाला त्या नोटबुकमध्ये 5 ते 6 ओळी लिहायच्या आहेत. मग का आहे? तर त्याचं उत्तर असं असेल द मॅनेजर ऑफ बँक इन डिलेमा बिकॉज crowd of people, lot of people are going to bank and they demanded come back their money from the bank, but there is no enough to give whole customers money, and therefore bank manager was in dilemma. Why? Because he was unable to fulfill their wish about money and therefore he was in a dilemma. 6.
क्वेश्चन नंबर 6, क्रॉस आउट द ऑड मॅन. स्वीपर, क्वेश्चन नंबर ए मध्ये पाहिलं तर स्वीपर आहे, हुलिंगन, बेगर, डिक्लेअर आणि लॉकर. स्वीपर काय आहे मुलांनो, तर नाऊन आहे. हुलिंगन नाऊन आहे, बेगर नाऊन आहे, डिक्लेअर मात्र याच्यामध्ये क्रियापद आहे, लॉकर हे नाऊन आहे. म्हणजे ऑड मॅन आउट काय आहे तर डिक्लेअर. बी, हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. मग याच्यामध्ये हरिडली हे काय आहे तर तुमचं ॲडव्हर्ब आहे, केअरलेसली ॲडव्हर्ब आहे, सॅलरी मात्र ॲडव्हर्ब नाही आहे, डेफिनेटली ॲडव्हर्ब, सडनली ॲडव्हर्ब, सॅलरी हे काय आहे नाऊन आहे. सी, इमिनंट, लेटेस्ट, पेवमेंट, ऑफुल, शॉकिंग. इमिनंट ॲडजेक्टिव्ह आहे, लेटेस्ट ॲडजेक्टिव्ह आहे, पेवमेंट मात्र नाऊन आहे, ऑफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि शॉकिंग सुद्धा काय ॲडजेक्टिव्ह आहे. डी, मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. मग हे काय आहे तर मॉर्निंग जर म्हटलं तर हे नाऊन आहे, स्कॅटरिंग काय प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला जाणवतं, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग हे सर्व क्रियापदाशी संबंधित आहे. मॉर्निंग हे काय आलं नाऊन आहे. क्वेश्चन नंबर 7, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. आता डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे हा एक ॲडजेक्टिव्हचाच प्रकार असतो. मग टूर शब्द दिलेला आहे, मग टूर काय कस्टमरी टूर, शॉप, फोटोशॉप, विंडो, ग्लास विंडो, लेक, क्रिकेट लेक हे त्याला डिस्क्रायबिंग वर्ड आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता कंप्लीट द फॉलोइंग टेबलमध्ये आपण पाहू शकतात वर्ब दिलेला आहे, नाऊन दिलेला आहे, ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे आणि ॲडव्हर्ब दिलेला आहे. मग याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला नाऊन पेमेंट दिलेला आहे, म्हणजे क्रियापद काय आहे पे, आणि त्याचबरोबर नाऊन पेमेंट आणि ॲडजेक्टिव्ह काय आहे तर पेएबल, ॲडव्हर्ब मात्र याचं होत नाही. पुढे दुसऱ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सडनली दिलेला ॲडव्हर्ब, मग ॲडजेक्टिव्ह काय आहे सडन, नाऊन सडननेस, वर्ब मात्र याचं होत नाही. त्याचबरोबर वर्ब दिलेला आहे डिक्लेअर आणि नंतर दिलेलं आहे आपल्याला डिक्लेअरमध्ये, मग नाऊन काय असेल तर डिक्लेरेशन आणि डिक्लेरेबल ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडव्हर्ब होत नाही. ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे चिअरफुल, मग आपण वर्ब जर घेतलं तर चिअर येतं, नाऊन जर घेतलं तर चिअर येतं, ॲडजेक्टिव्ह चिअरफुल ऑलरेडी दिलेला आहे आणि ॲडव्हर्ब चिअरफुली, ॲडव्हर्ब चिअरफुली. समजलं? हॅव यू गॉट इट? यस. 9, क्वेश्चन नंबर 9, राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये काही वाक्य तयार करायची आहे आणि पुढील कॅरेक्टरला तुम्हाला द्यायची आहे. ए, नथू, नथूविषयी आपण लिहू शकतो लॉट ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम द बुक. बी, मिसेस श्रीवास्तवा. सी, सेठ गोविंदराव अँड डी, सितारा. याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे, या एक्स्ट्रॅक्टमधनं काही वाक्य लिहायची आहेत. आता क्वेश्चन नंबर 10, एक्सपांड द थीम इन अ राईट अप अबाउट 20 लाईन्स. आपल्याला काय करायचं आहे की खाली काही थीम दिलेल्या आहेत त्या एक्सपांड करायच्या आहे, त्यांना राईट अप म्हणजे एक प्रकारे लिहायचं आहे. ए दिलेलं आहे, रुमर्स आर स्प्रेड बाय फूल अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल. मूर्ख लोक रुमर पसरवतात आणि अतिमूर्ख लोक काय करतात ते स्वीकारतात. याच्याविषयी आपल्याला ही थीम एक्सपांड करायची, लिहायची आहे. आपण पाहिलं आपल्या एक्स्ट्रॅक्टमध्ये की रुमर्स ही पसरवली गेली, ती कशी पसरली, कोणी कोणी ॲक्सेप्ट केली, मग त्यालाच धरून आपल्याला हा काय करायचा एक्सपांड करायची ही थीम. बी, बुक आर अवर रिअल फ्रेंड. हे वाक्य अगदी बरोबर आहे. पुस्तकं आपली खरी मित्र असतात. हो, अगदी बरोबर. आपल्या वर्गातल्या मित्रांसारखी ती नसतात, ती खरी मित्र असतात. तिथे व्यवहार नसतो, तिथे कोणची अपेक्षा नसते. मग दिलेलं आहे आपल्याला बॉक्समध्ये रिअल फ्रेंड. यस, बुक्स आर अवर रिअल फ्रेंड. रिअल कंपॅनियन आपले सवंगडी असतात. वर्ल्ड ऑफ ट्रेझर, जागतिक खजिना आहे
हा जगातला पुस्तकं म्हणजे काय खजिना आहे, मौल्यवान साठा आहे. कॉन्फिडन्स अँड करेज टू स्पीक. आपल्याला पुस्तकामधनं कॉन्फिडन्स मिळतो, आपल्याला धैर्य मिळते. उदाहरणार्थ तुम्ही शिव खेडा यांचं पुस्तक घेऊ शकतात आणि त्याला वाचू शकतात आणि त्या पुस्तकाचं नाव आहे यू कॅन विन, तुम्ही जिंकू शकता. याच्यामधनं आपल्याला कॉन्फिडन्स पण मिळतो आणि करेज पण मिळतं. मी एक पुस्तकाचं तुम्हाला छोटंसं उदाहरण केलं. नेक्स्ट, इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल. हो, आपण याच्यामधनं आपलं लँग्वेज स्किलसुद्धा इम्प्रूव्ह करू शकतो. कसं काय? समजा एखादी इंग्रजीचं पुस्तक आहे, आपण ते वाचत आहोत, तर त्याच्यामधनं आपलं लँग्वेज स्किल हे काय होतं, डेव्हलप होत जातं, इम्प्रूव्ह होत जातं. ट्रेझर ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा खजिना. अर्थातच डेफिनेटली ज्ञानाचा खजिना पुस्तकं असतातच. आपण भरपूर नॉलेज हे काय करत असतो, वी कॅन गेट लॉट ऑफ नॉलेज फ्रॉम द व्हेरियस बुक. आपण भरपूर पुस्तकांमधनं वेगवेगळं नॉलेज मिळवत असतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पुस्तकांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसुद्धा असते. हो, यू कॅन चेंज द रीडिंग बुक. आपण एखादी पुस्तक वाचून आपली पर्सनॅलिटी, आपला पर्सोना आपण बदलवू शकतो. कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट. आपल्याला पुस्तक जर आपण वाचत असू तर आपल्याला नको असलेल्या सवयीपासून ते दूर ठेवू शकतो. उदाहरणार्थ, सो मेनी टाईम वी रिफ्यूज टू रीडिंग बुक. आपण पुस्तक वाचायला थोडं नाकारतो, टाळतो. बट इट इज नॉट गुड. सपोज यू रीड lot of books, you can achieve lot of things, but in the other hand we can say you also far away, keep us away from unwanted habit. Also keep us focused. आपल्याला पुस्तकं शिकवतात की आपल्या लक्ष्यावर आपण काय फोकस करायला पाहिजे आणि किती फोकस करायला पाहिजे, हे आपण सगळं पुस्तकांमधनं शिकतो. तर हा एक्सपांड थीम असा प्रश्न आहे. आपल्याला 20 लाईन याच्यावरनं एक्सपांड करायची आहे. क्वेश्चन नंबर 11, प्रोजेक्ट. कलेक्ट द नेम ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. आता रस्किन बॉन्ड यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहे. आपण पाहिलेलं आहे द रूम ऑफ द रूम, द ब्ल्यू अम्ब्रेला, द नाईट ॲट द डेव्हली, अशी भरपूर पुस्तकं त्यांनी लिहिलेलं आहे. आपण पाहिलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की रस्किन बॉन्ड यांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिलं शॉर्ट स्टोरी लिहिली अनटचेबल, आणि याच्यावरूनच आपल्याला त्यांची साहित्यातली प्रगल्भता जाणवते. नेक्स्ट वन, पुढे पेज नंबर 55 आणि त्यातला आहे महत्त्वाचा टॉपिक म्हणजे लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडी आपण जर विचार केला विद्यार्थ्यांनो, तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. मग याच्यामध्ये काय आहे? क्वेश्चन नंबर फर्स्ट, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हूज लुकिंग फॉर वर्क. मी एका स्वीपर बॉयला ओळखतो, पण तो काय आहे? हूज लुकिंग फॉर वर्क, की जो कामाच्या शोधात आहे. आणि अंडरलाईन केले गेलेलं आहे पुढचं वाक्य. ऑब्झर्व द अंडरलाईन पार्ट ऑफ सेंटेन्स. आपल्याला त्या अंडरलाईन केल्या गेलेल्या पार्टला वाक्याच्या ऑब्झर्व करायचा. इट टेल अस मोर अबाउट द स्वीपर बॉय. आपल्याला त्या स्वीपर बॉयविषयी ते जास्त माहिती देत आहे. अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे विशेषण उपवाक्य आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे कारण ते वाक्याविषयी आपल्याला जास्तीची माहिती पुरवत आहे. अँड दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हू, विच, वेअर, हे सर्व काय तुमचे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे आणि हे वाक्याचा एक संबंध आपल्याला दर्शवतात. रिलेटिव्ह प्रोनाउन कोणचे कोणचे आहे? हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हू, विच, वेअर, वाय, एक्सेट्रा. आता बघा खाली त्यांनी काही एक्झाम्पल दिलेले आहे आपल्यासाठी. नाऊ कम्प्लीट द सेंटेन्स गिवन बिलो युझिंग युअर ओन ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आपल्याला काही ॲडजेक्टिव्ह क्लॉजची वाक्य तयार करायची आहे आपल्या आयडिया यूज करून. आय नो ऑफ अ स्कूल बॉय हू इज अ एक्सपर्ट इन अ स्पीकिंग इंग्लिश. आपण म्हटलं आहे की मी अशा मुलाला ओळखतो की जो इंग्लिशमध्ये बोलण्यात पारंगत आहे. मग हू आपण तिथे रिलेटिव्ह प्रोनाउन घेतलेला आहे. आय नो द जोक दॅट विल यू लाफ, आपण तिथे दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन घेतलेला आहे. आय नो ऑफ अ डॉक्टर हू इज एक्सपर्ट इन इज अ स्किल. मी अशा डॉक्टरला ओळखतो की तो त्याच्या कौशल्यामध्ये एक्सपर्ट आहे. हू घेतलेला आहे आपण. आय नो ऑफ अ प्लेस वेअर पीपल इगर टू डू देअर वर्क.
आपण इथे वेअर शब्द घेतलेला आहे. आय नो द रिझन वाय द गर्ल्स आर ऑलवेज शाय. आपण इथे व्हाय शब्द घेतलेला आहे आणि या रिलेटिव्ह प्रोनाउनचा आपण वापर करत असतो. पुढे क्वेश्चन नंबर 2. मग आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय आहे, रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस जॉईनिंग देम विथ वेअर, विच आणि व्हाय. आपल्याला वेअर घेऊन, व्हेन घेऊन, विच घेऊन, व्हाय घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ते वाक्य जोडायची आहे. ए दिलेलं आहे, सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ अँड ही बॅलन्स इट ऑन हिज हेड. मग वाक्य आपल्याला जोडायचं आहे. मग ते आपण घेत असताना ते वेनने किंवा कशाने जोडता येईल ते पाहूया. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ विच ही बॅलन्स इट ऑन हिज हेड. विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन आलेलं आहे आणि त्याच्याने वाक्य जोडलेलं आहे. म्हणजे आपण त्या दोन वाक्यामध्ये काय केलेलं आहे, एक संबंध जोडलेला आहे आणि विचने हे वाक्य जोडलेलं आहे. बी. मग बी मध्ये काय आहे, द लार्ज शॅडीड टॅमॅरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण देअर. हे वाक्य जोडत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण वेअर अ लार्ज ट्री, अ लार्ज शॅडीड टॅमॅरिन ट्री क्यू ॲट वन एंड ऑफ द बाजार. म्हणजे आपण हे वाक्य वेअरने जोडलेलं आहे. पुढे सी. द पीपल नगर बँक हॅज स्टॉप पेईंग एम्प्लॉईज, इट इज अबाउट टू कलॅप्स. मग याचं उत्तर कसं असेल, तर द पीपल नगर बँक विच इज अबाउट कलॅप्स हॅड स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. म्हणजे आपण काय केलं की विचने जोडलेलं आहे. इथे आपण रिलेटिव्ह प्रोनाउन काय दिलेला आहे, विच. डी. ही हॅड अ फिनिश हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायर स्टेप. आता याचं उत्तर मांडत असताना आपल्याला कसं द्यावं लागणार आहे, तर ही सॅट डाऊन ऑन द हायर स्टेप व्हेन ही हॅड फिनिश हिज वर्क. जेव्हा म्हणजे व्हेन हे रिलेटिव्ह आपण प्रोनाउन घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपली पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ग्रामर विषयीचा. ग्रामरमध्ये आपण जर पाहिलं तर टेन्स इज द फॉर्म ऑफ वर्ब विच शोज द टाईम ॲट विच अॅन ॲक्शन टेक्स प्लेस. आता त्यांनी म्हटलेलं आहे टेन्स इज द फॉर्म ऑफ अ वर्ब. काळ काय आहे, तर क्रियापदाचा हा एक प्रकार आहे, फॉर्म आहे. तो आपल्याला काय दर्शवत असतो, वेळ, ॲक्शन आणि जे ठिकाण त्या ठिकाणी आपण त्याला काळ म्हणतो. पुढे द पास्ट. आता जर भूतकाळाचा विचार केला तर इन ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे शी वेंट, द प्रेझेंट शी गोज अँड द फ्युचर शी विल गो. बघा, पास्टमध्ये दिलेलं आहे शी वेंट आहे, प्रेझेंटमध्ये दिलेलं आहे शी गोज आहे आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला तर फ्युचरमध्ये दिलेला आहे शी विल गो. मग आता त्याचबरोबर तिथे आपण पाहू शकतो प्रोग्रेसिव्ह नावाचा एक शब्द आलेला आहे. प्रोग्रेसिव्ह हा हल्लीच्या काळामध्ये वापरला जाणारा, कंटिन्युअसच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आहे प्रोग्रेसिव्ह. द प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअस. आस्पेक्ट इज अ फॉर्म बाय बी प्लस व्ही आय एन जी, म्हणजे टू बीचे रूप आणि त्याला आय एन जी युक्त रूप दिलं जातं प्रोग्रेसिव्ह काळामध्ये. दे आर वेअर गोईंग. खाली उदाहरण दिलेलं आहे. द परफेक्ट आस्पेक्ट इज अ फॉर्म बाय युझिंग हॅव प्लस व्ही ई डी दिलेला आहे, ई एन दिलेला आहे. असं का दिलेलं आहे, कारण परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव, हॅज हे तर वापरतोच, पण त्याबरोबर आपण पार्टिसिपल वापरतो. पण कोणचं, पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. खाली दिलेलं आहे दे हॅव हॅड गॉन. पहिलं दे हॅव हॅड गॉन, गॉन हे काय आलं तुमचं तिसरं रूप. मग आता द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याची वाक्यरचना दिलेली आहे मुलांनो. आय गो होम, मी घरी जातो. शी गोज होम, ती घरी जाते. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय ॲम गोईंग, दे आर गोईंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ही हॅज गॉन, दे हॅव गॉन. आपण वरती जी कन्स्ट्रक्शन पाहिलं, आपण जो फॉर्म्युला पाहिला तोच फॉर्म्युला खाली आहे, फक्त त्याला आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे आपण त्याला असं म्हणत असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. शी हॅज बीन गोईंग,
दे हॅव बीन गोईंग. पुढे द पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट शी वेंट दे वेंट. सिम्पल पास्टमध्ये काय आहे, शी वेंट दे वेंट म्हणजे ती गेली ते गेले. आता पेज नंबर 56वर आपण पाहूया. पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे पास्ट कंटिन्युअस. आय वॉज गोईंग, वी वेअर गोईंग म्हणजे मी जात होतो. पुढे पास्ट परफेक्ट, वी हॅड गॉन, ही हॅड गॉन. आता याचा जर विचार केला आपण अर्थ, तर वी हॅड गॉन म्हणजे आम्ही गेलेलो होतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रोग्रेस टेन्स, आय हॅड बीन गोईंग, दे हॅड बीन गोईंग. पुढे द फ्युचर टेन्स म्हणजे आता भविष्यकाळ. सिम्पल फ्युचर, आय विल गो, आय विल गो, यू विल गो, मी जाईन, तू जाशील. फ्युचर प्रोग्रेसिव्ह म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, तर शी विल बी गोईंग, वी विल बी गोईंग, शी विल बी गोईंग. फ्युचर परफेक्ट, ही विल हॅव गॉन. अँड फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे कंटिन्युअस टेन्स, आय विल हॅव बीन गोईंग, दे विल हॅव बीन गोईंग. पुढे त्याचबरोबर पहा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब इज टू बी यूज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. या वाक्याचा अर्थ असा आहे, द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब इज टू बी यूज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट म्हणजे आपण कर्त्यानुसार काय करत असतो, तर योग्य असं क्रियापद त्याला योजत असतो किंवा घेत असतो. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स, यस इयस विल बी ॲडेड टू द वर्ब. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करतो, समजा करता असेल तर त्याच्यानुसार आपण क्रियापदाला यस इयस लावतो. पण मग कोणचा करता, तर पुढे दिलेला आहे, ओनली वेन द सब्जेक्ट द थर्ड पर्सन सिंग्युलर रीड द फॉलोविंग. जर समजा थर्ड पर्सन असेल, ही शी इट, तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करत असतो मुलांना, तर त्या क्रियापदाला इयस यस असे प्रत्यय लावत असतो. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, आय मी यू दे वॉन्ट अ पेन. याच्यात आपण क्रियापदाला यस यस लावलेला आहे का, नाही. वाय, बिकॉज दे आर नॉट थर्ड पर्सन किंवा ते तृतीय पुरुषी नाही आहे. ही शी वॉन्ट्स अ पेन. मात्र इथे आपण वॉन्टला यस लावला की नाही सिम्पल प्रेझेंटमध्ये यस. वाय, बिकॉज इट इज अ थर्ड पर्सन. ही शी गोज होम इन टाईम. गोजला सुद्धा आपण काय केलं आहे, गोला इयस प्रत्यय लावलेला आहे. सिमिलरली त्याचप्रमाणे द फॉर्म ऑफ ऑक्झिलरी व्हर्ब विल हॅव टू बी यूज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. आणि त्याचप्रमाणे काय करत असतो आपण, द फॉर्म ऑफ ऑक्झिलरी व्हर्ब विल हॅव टू बी यूज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. आणि आपण तसंच सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्यानुसार घेत असतो. मग इन प्रेझेंट, इन पास्ट प्रोग्रेसिव्ह, इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट एक्सेट्रा. रीड फॉलोइंग, आय ॲम रायटिंग अ लेटर. माझ्या याच्यातला ऑक्झिलरी कोणचा आहे, ॲम. आय ॲम रायटिंग अ लेटर. मग आयच्या समोर ॲमच येणार आहे का. आपण असं म्हणतो आय आर नाही, आपण असं म्हणतो का आय इज नाही. आपल्याला तेच समजायचं आहे की करता असेल त्याप्रमाणे आपल्याला यस इयस प्रत्यय लावा लागतो आणि करता पाहून आपल्याला ऑक्झिलरी सुद्धा घ्यावा लागतो. वी आर रायटिंग ॲन एसे. ही शी इज रायटिंग एसे. वीच्या पुढे आपण काय घेतलं, आर घेतला. ही शीच्या पुढे आपण काय घेतलं, इज घेतला. आय हॅव रिटन ॲन एसे. ही शी हॅज रिटन ॲन एसे. आय वॉज रायटिंग ॲन एसे अँड वी वेअर रायटिंग ॲन एसे. बघा, हा अभ्यास करत असताना आपल्याला ग्रामरकडे वळावं लागणार आहे. मग ग्रामरचा अभ्यास करताना आपल्याला आता जरी वेळ कमी असला तरी आपण तो वेळ भरून काढू शकतो. आणि शक्य तितका आपण आपल्या जे काळाचे प्रकार आहे त्याच्यावरती फोकस जर केला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला इंग्रजी भाषा ही सहज आणि सोपी वाटायला लागते आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे. म्हणून आपला इथे हा वर्कशॉप आपण याप्रमाणे करत आहोत. तर हे करत असताना आपल्याला अभ्यासाची नितांत गरज आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा वर्कशॉप समजला असेल. धन्यवाद.